रश्मी ते आपल्या किचन मध्ये आलेली आहे. तू काय दाखवणार आहेस मला सांग. मी फ्रूट फ्लंबे म्हणून एक पुडिंग दाखवणार आहे. फ्रूट फ्लंबी. ओके, मला साहित्य सांगतेस काय काय? अर्धा लिटर दूध, सफरचंद 1 वाटी, चिक्कू 1 वाटी, अननसाचे तुकडे 1 वाटी आणि केळं 1 वाटी. अननस टिंडच घ्यायचं आहे. साखर, बदामाचे काप, कस्टर्ड पावडर, बटर आणि टुटी फ्रूट. मला फक्त सांग, हे टिंड असं का तू मला सांगितलं? कारण ताजं नकोय तुला? ताजं नकोय. ताजे अननस जेव्हा आपण कशातही वापरतो ते कडू पडतं. अच्छा. हा, ते नुसतं जेव्हा फ्रूट म्हणून खातो तेव्हा ठीक असतं, नाहीतर प्रोसेस केलेलंच अननस वापरायला. ओके. ते दुधाबरोबर ती कडू पडतं. बरं, आता साहित्य तर लक्षात घेतलेलं आहे. आता आपण जाऊया कृतीकडे. काय करायचं मला सांग आधी. पहिल्यांदा आपल्याला कस्टर्ड बनवून घ्यायचं आहे. ते कसं बनवायचं? तर दूध आपण पातेल्यात तापायला टाकूयात. त्याच्या आधी एका बाउलमध्ये थोडं दूध आपल्याला काढून घ्यायचं आहे. लागेल का? हो. बरं, मी तिथेच काढतो ते. हो, चालेल. किती लागेल? बस. बाकीचं दूध आपण तापायला ठेवूया. याच्यामध्ये आपल्याला 2 टेबलस्पून कस्टर्ड पावडर टाकायचे. अर्धा लिटर दुधाला 2 टेबलस्पून कस्टर्ड पावडर. 2 टेबलस्पून. 2 टेबलस्पून. हे आपल्याला गार दुधात मिक्स ह्याच्यासाठी करून घ्यायचं आहे की आपण जे हे डायरेक्ट गरम ह्याच्यात गठ्ठे होते, ते एकजीव होणार नाही. आता या दुधामध्ये आपल्याला 4 टेबलस्पून साखर घालायची. ज्याला गोडी कमी लागते त्याने 3 टाकलं तरी चालेल. आता त्या दुधाला उकळी येईपर्यंत आपण इथे फ्रूट कॅरमल ह्याच्यामध्ये फ्राय करून घेऊया. ह्याचं काय करणार तू? हे उकळी आल्यानंतर त्याच्यात टाकणार. नंतर? हो, तोपर्यंत हे बाजूला आताच टाकलं तर लागायला लागेल खाली. ओके ओके. प्रत्येक गोष्टी महत्व आहे बरं का, पद्धतशीर व्हायला लागतं. आता तिथे काय करतोय आपण? याच्यामध्ये मला 2 टेबलस्पून बटर, 2 टेबलस्पून साखर, शक्यतो फ्रूट कडक घ्यायची याला, आणि 2 टेबलस्पून पाणी. कारण आपण असंच जर करायला लागलो ना तर लगेच ते करपायला लागेल. ओके. ही डिश कशी काय सुचली? मुलं नुसती फ्रूट्स पटपट खात नाहीत. ते असं सजवून दिलं किंवा त्याच्यामध्ये हे दूधही जातं, फ्रुट्सही जातात, सगळंच जातं. आणि ती डिश म्हणून एक सेपरेटली पण आपण सेट करून देऊ शकतो. तर ते आणि वेगवेगळ्या टाईपची पुडिंग्स बनली जातात. ह्याच्यामध्ये हे थोडं फ्रूट आंबट जरी असली, आता ही सीझनल फ्रुट्स, आता मी हे 4 फ्रुट्स घेतले, त्याच्यामध्ये सीझनल तुम्ही जे असेल ते घालू शकता. फक्त पल्पची फ्रुट्स पाहिजेत, सायट्रस नको. पूर्वी शिकरण नावाचा एक पदार्थ होता. हो, पण ते जरा काय ना मुलांना ते फास्ट फूडच्या जमान्यामध्ये बाहेरच. आता आपण ह्याच्यामध्ये एक फ्रूटचं हे टाकत. फास्ट फूडच्या जमान्यामध्ये मुलांना जरा अट्रॅक्टिव्ह होऊ शकतं. पारंपरिक पद्धतीचं शिकरण चालत नाही. हे शिकरणच आहे, फक्त आधुनिक असं म्हणायला हरकत नाही आपण. अननस करू? हो. आणि केळ. सगळं घालू? हो. म्हणजे मोसंबी, संत्रा असं फ्रूट ह्याच्यामध्ये वापरून. गोड आहे का बघतो जरा. हो हो, ते गोड नसलं तरी ते होणार आहे. आपण त्याला हे कॅरमलचं जे खाल्लं, मग मी विनाकारण खाल्लं, काही गरज नव्हती खायची असं. आता दुधाला उकळी आलेली आहे. ओके. आपण जे कस्टर्ड हे केलेलं आहे ते एकदा घालायच्या आधी परत हलवावं, कारण कस्टर्ड पावडर नेहमी खाली बसते. अर्ध्या लिटरला या प्रमाणात कस्टर्ड पावडर घेतल्याने ती जेव्हा आपण फ्रीजमध्ये ठेवतो तेव्हा ते खूप घट्टही होत नाही आणि खूप पातळही राहत नाही. म्हणजे बरोबर मीडियम येतं, कन्सिस्टन्सी त्याची प्रॉपर होते. आता हे पण झालंय, कारण याला असं बुडबुडे यायला लागले. आता हे काढून गार होईपर्यंत ठेवूया. यालाही उकळी आली आहे. आता ह्याचं काय करायचं? आता हेही थंड होऊन द्यायचं आणि हेही थंड होऊन द्यायचं, आणि मग त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये घालून गार्निशिंग करायचं. आपल्याकडे एक आयडिया, म्हणजे तुम्हीच ती आयडिया लढवलेली आहे की हे जे थंड आहे ते तुम्ही ऑलरेडी आणलेलं आहे.
नाही का? मग आता ते बाहेर काढून आपण पुढे सुरू करू शकतो ना? हो सर. हे आता जवळपास झालेच असेल थंड. हो. हा, तुम्ही म्हणाल ते करेक्ट आहे. धडनं घट्ट धडनं पातळ असं आहे. आणि ते फ्रीज मध्ये ठेवलं की बरोबर लेअरला सेट होतं. ते फळं पूर्ण झाकेसपर्यंत ते टाकायचं. सहन होत नाहीये आता याच्यावर. हे ना हा, टुटी फ्रूट रंगबिरंगी. मुलांना ते खाताना अट्रॅक्शन वाटलं पाहिजे असं ते करायचं. आहे एवढं करत असं मुलांसाठी. मुलांना काय किंमत नसते. आय स्वेअर. येते ना पण मोठं झालं ते झालं विषय. ते उशीर झालेला असतो. 10वी मध्ये मला 44% मिळाले. आता वाईट वाटत उपयोग काय? बरोबर आहे की नाही? पण आईला जो फायदा करायचा असतो तो झालेला असतो ना तोपर्यंत. पण एवढी कामाला लागते आई. क्या बात आहे. आता फक्त फ्रीज मध्ये 1-2 तास ठेवायचं. हा बस. चिल्ड झालं. असं मस्त म्हणजे झालं ना सेट थंड. होण्यासाठी फ्रीजची गरज नाहीये, पण ते खाण्यात मजा यावी खाण्यात म्हणून. मजा. असं मस्त थंड चिल्ड खावं आणि मस्त. तुम्ही घोरत पडू नका. उचला साहित्य आणि कृती लिहून घ्या. फ्रूट फ्लॅम्बे बनवण्यासाठी लागणारं साहित्य: अर्धा लिटर दूध, 1 बाउल सफरचंदाचे तुकडे, 1 बाउल चिकूचे तुकडे, 1 बाउल अननसाचे तुकडे, केळं, साखर, 2 टेबलस्पून बटर, 2 टेबलस्पून कस्टर्ड पावडर, बदाम आणि टूटी फ्रुटी. कृती: प्रथम एका बाउल मध्ये थोडं दूध घेऊन त्यामध्ये 2 चमचे कस्टर्ड पावडर एकजीव करून पेस्ट तयार करावी. उरलेलं दूध आणि 4 टेबलस्पून साखरेचं मिश्रण पॅन मध्ये उकळवून घ्यावं. त्यामध्ये कस्टर्ड पेस्ट घालून कस्टर्ड सेट करून घ्यावं. एका पॅन मध्ये 2 टेबलस्पून बटर आणि 2 टेबलस्पून साखर एकजीव करून घ्यावी. त्यामध्ये सफरचंद, चिकू, अननस आणि केळ्याचे तुकडे घालून परतून मिश्रण थंड करून घ्यावं. एका बाउल मध्ये तयार कॅरमलाइज्ड फळांचे तुकडे घेऊन त्यावर कस्टर्ड ओतावं. वरून टूटी फ्रुटी आणि बदामाचे काप घालून फ्रूट फ्लॅम्बे 2 ते 3 तास सेट करून सर्व्ह करावं.